नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आणि आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप म्हणजे खूप गॅप पडलेला आहे आपल्या ब्लॉगला, मला माहिती आहे. कारण शेतातले कामच इतके आहेत ना की म्हणजे वेळ पण भेटत नाही एडिटिंगला. कारण व्हिडिओ आपण कितीही बनवू शकतो, परंतु शेतात काम केल्यामुळं थोडासा थकवा जाणवतो. त्याच्यामुळे आळस येतो थोडंसं एडिटिंग करायला. कारण व्हिडिओ शूट करायला काही वेळ लागत नाही, आपण लगेच चालूवर व्हिडिओ शूट करू शकतो. परंतु जे एडिटिंग करायचं आहे ते एडिटिंगला वेळ लागतो. त्याच्यामुळे थोडासा कंटाळा होत गेला. पण आता ठरवलं आहे की आता कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू एकही दिवस आपण ब्लॉग न टाकता राहायचं नाही. कंटिन्यू एडिटिंग करायची, संध्याकाळी काहीही करायचं आणि 1 तास आपण एडिटिंगसाठी काढायचं. कारण 8 मिनिटाचं एडिटिंग असतं मित्रांनो, परंतु त्यासाठी 1 तास लागतो, 1 तासापेक्षा जास्त. आणि ते थोडंसं किचकट असतं, खूप किचकट असतं एडिटिंग करायचं. पण असो, आता ह्याच्यामध्ये आपण गॅप पडू द्यायचं नाही, हे मी ठरवलेलं आहे. आणि आज सकाळीच बघा ज्वारीला स्प्रिंकलर चालू केलेलं आहे. अशी ज्वारी आलेली आहे आणि हे स्प्रिंकलर अशा पद्धतीनं चालू आहे सध्या. तिकडे एक दुसरीकडे चालू आहे, म्हणजे 2 स्प्रिंकलर एकदाच जोडलेले आहेत. आणि थोडंसं म्हणजे आत्ताच सुरुवात केली आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत, लाईट आलेली आहे 5:45 वाजता आणि आत्ताच चालू केलेलं आहे. हे बघा तिकडे एक स्प्रिंकलर चालू आहे, ते दिसतंय का बघा. तर अशा पद्धतीनं कामाला सुरुवात झालेली आहे सकाळची, शेतामधल्या कामानंच. तर माझी विनंती आहे तुम्हाला की जर तुम्ही चॅनलला नवीन असाल, कुणी आपले पहिले प्रेक्षक आणि पहिले मित्र सगळे सबस्क्रायबर तर आहेतच, परंतु जर कोणी नवीन असेल चॅनल तर कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आता इथून पुढे कंटिन्यू आपण व्हिडिओ टाकणार आहोत. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू, त्यात कुठलाही वाद नाही. आम्ही आता आलो आहे पाटोद्याच्या बाजारामध्ये आणि इथं गोपन घेतो आहे. कारण आता ज्वारी आपली आलेली आहे आणि ते पाखरं वगैरे जे हाकलण्यासाठी अशा पद्धतीचे गोपन आपण घेतो आहे. अरे ते जास्तच लांब होत जाईल की पाखुरा करायचं लांब तिथे घरातून महाड गुंडाळा जायचं.
भिजला खेळायचं होतं म्हणलंस की स्प्रिंकलर मध्ये होय उन्हात उभं उन्हात बघ दीदी किती एन्जॉय करायला बघ कडेची बंद पडले कस काय दादू पप्पा नीट कर उन्हात उभार की मग इकडे वरसा ती कांद्याचं आहे एकच राहिलंय तो ती ज्वारीची आहेत का कांद्याला चलते म्हणते तेवढं एकच राहिलंय निघायला गेलं तो पप्पा बंद पडले भिजले पप्पा पण झाली चालू भिजली पप्पा